जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज पहिल्या अध्यायाच्या 31, 32 आणि 33 या 3 श्लोकाचा मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचं सविस्तरमध्ये मराठी भाषांतर आपण पाहणार आहोत. श्लोक 31. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोऽन्युपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. हे केशवा, ती शकूनही विपरीत पाहत आहे. तात्पर्य आहे की कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला मनात जितका अधिक उत्साह असतो तो त्या कार्याला तितकाच अधिक बळ देत असतो. आणि त्या कार्याला तितक्याच अधिक प्रमाणात सिद्ध करणार असतो. परंतु ज्या कार्यात अधिक आरंभीचा भंग झाला, मनात संकल्प विकल्प गेला तर नसले तर कार्याचाही परिणाम चांगला होणार नाही. याच भावनेने अर्जुन म्हणाला की यावेळी माझ्या शरीराच्या अवयवामध्ये शिथिल्य येणे, कंप येणे, मुखाला कोरड पडणे इत्यादी जी लक्षणे दिसत आहेत ती लक्षणे वैयक्तिक शकूनही योग्य दिसत नाही. याशिवाय आकाशातून मुलकापात होणे, अवेळी ग्रहण लागणे, भूकंप होणे, पशुपक्ष्यांनी भयंकर शब्द उच्चारणे, चंद्रावरील काळे डाग मिटल्यासारखे होणे, ढगामधून रक्ताचा पाऊस पडणे इत्यादी पूर्वीचे जे शकून झाले तेही योग्य झाले नाहीत. अशा प्रकारे आत्ताचे पूर्वीचे शकून पाहिले तर मला हे दोन्हीही शकून विपरीत अर्थात भविष्यकाळातील अनिष्ट सूचकच दिसत आहे. न च श्रेयोऽन्युपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. युद्धामध्ये आपल्या कुटुंबियांना मारून आम्हाला काही लाभ होईल असेही नाही. या युद्धाच्या परिणामस्वरूपी आम्हाला हा लोक व परलोक हितकारक दिसत नाही. आपण जो आपल्या कुलाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो. म्हणून कुलाचा नाश केल्याने आम्हाला पापच लागेल, ज्यामुळे नरकाची प्राप्ती होईल. या श्लोकामध्ये निमित्तानि पश्यामि आणि श्रेयः अनुपश्यामि या 2 वाक्यामध्ये अर्जुन हे सांगू इच्छितो की शकुनांचा आणि स्वतःचा विचार केला तर मला या दोन्ही रीतीने युद्धाचा आरंभ आणि त्याचा परिणाम आम्हासाठी संपूर्ण संसारासाठी हितकारक दिसत नाही. श्लोक 32. न कांक्षे विजयं कृष्णच राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंदा किं भोगैर्जीवितेन वा. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्य सुखानीच. असे समजा की युद्धामध्ये आम्हाला विजय मिळाला तर संपूर्ण पृथ्वीवर आमचेच राज्य आणि अधिकार होईल. पृथ्वीचे राज्य मिळाल्याने आम्हाला अनेक प्रकारची सुख मिळतील, परंतु त्यापैकी मला कशाचीच अपेक्षा नाही. अर्थात माझ्या मनात विजय राज्य सुखाची कामनाच नाही. किं नो राज्येन गोविंदम किं भोगे जीवितेन वा. जर आमच्या मनात कोणत्याही प्रकारची कामनाच नाही तर मग एवढेही मोठे राज्य का मिळेना, परंतु त्यापासून आम्हाला काही लाभ आहे किंवा आपल्या कुटुंबियांना मारून
राज्याचे सुख भोगता कितीही वर्ष जगलो तरी आपल्याला त्यापासून आम्हाला काय लाभ आहे. तात्पर्य हे आहे की हे विजय, राज्य आणि भोग अंतःकरणात याविषयी कामना असेल, प्रियता असेल, महत्त्व असेल तरच सुख देऊ शकतात. परंतु आमच्या अंतःकरणात याविषयी कामना असेल, परंतु आमच्या अंतःकरणात तर याविषयी कामनाच नाही. म्हणून हे आम्हाला काय सुख देऊ शकतील. या कुटुंबांना मारून आमची जगण्याची सुद्धा इच्छा नाही. कारण जर आमचे कुटुंबी मरून जातील तर हे राज्य आणि भोग सोप्या कोणाच्या कामी येतील. राज्य, भोग इत्यादी तर कुटुंबासाठीच पाहिजे असतात, परंतु तेच जर मरून जातील तर यांचा कोण भोग घेईल. भोगण्याची गोष्ट दूरच राहो, ते आमच्या अधिक चिंता आणि शोकाला कारण होते. श्लोक 33. येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यभोगाः सुखानि च त इमे वस्थिता युद्धे प्राणांस्तप्यवा धनानि च. येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगः सुखानि च. व्यक्तिगत सुखासाठी आम्हाला राज्य, सुख, भोग इत्यादींची इच्छा नाही, तर ह्या कुटुंबाविषयी, स्नेहाविषयी, मित्रांविषयी आम्ही जे इच्छित आहोत, आचार्य, पितामह, पुत्र इत्यादींना सुख आराम मिळावा, त्यांची सेवा व्हावी, ते प्रसन्न व्हावेत, यासाठी आम्ही युद्ध करून राज्य मिळवण्याची इच्छा करीत आहोत. भोगसामग्रीचा संग्रह करीत आहोत. त इमे वस्थिताः युद्धं प्राणां त्यक्त्वा धनानि च. परंतु तेच सर्वजण आपल्या प्राणाची आणि धनाची आशा सोडून आमच्यासमोर युद्धभूमीमध्ये उभे आहेत. यांनी असा विचार केला आहे की आम्हाला प्राणाचा मोह नाही, धनाची लालसा नाही. आम्ही खुशाल मरून जाऊ, पण युद्धात मागे हटणार नाही. जर हे सर्वच मरतील तर मग आम्हाला कोणासाठी राज्य पाहिजे, सुख कोणासाठी हवे, धन कोणासाठी हवे, अर्थात या सर्वांची इच्छा आम्ही कोणासाठी करावी. प्राणां त्यक्त्वा धनानि च चे तात्पर्य असे आहे की ते प्राणाची आणि धनाची आशा सोडून उभे आहेत. अर्थात आम्ही जिवंत राहू आणि आम्हाला धन मिळेल या इच्छेचा त्याग करून ते उभे आहेत. जर त्यांना प्राणाची आणि धनाची इच्छा असती तर ते मरण्यासाठी युद्धात कशाला उभे राहिले असते. म्हणून येथे प्राण आणि धनाचा त्याग करण्याचे तात्पर्य त्यांच्या आशेचा त्याग करण्यातच आहे. अशा प्रकारे 33व्या श्लोकापर्यंत आपण अर्थ पाहिला आहे. आपल्या ह्या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपण सर्वांना हे भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान पाहता येईल, ऐकता येईल. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.